नमस्कार, जय श्रीराम. सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. चटपटीत अशी ही सोयाबीनची मी भाजी बनवणार आहे. माझ्या मुलांना ही सोयाबीनची भाजी अशा पद्धतीने केलेली फार आवडते, तर तीच तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी मी भिजवलेले सोयाबीन घेतले, ते छान त्यातलं पाणी काढून घेतलं, स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून घेतलं आणि गॅस ऑन करून त्यावर कढई गरम करत ठेवली. तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण, अद्रक, कांदा, वेलची टाकून हे छान बारीक करून घेणार. वेलची टाकल्याने टेस्ट छान लागते आणि पोटालाही काही त्रास होत नाही. वेलची ही माझ्या अनेक मसाल्याच्या पदार्थांमध्ये टाकली जाते, ती पण हिरवी वेलची, मसाला वेलची नाही. गोडात आपण जी वेलची टाकतो ती. आणि आता मी यात कढीपत्ता आणि काजू टाकून याची छान बारीक पेस्ट करून घेणार. आणि आपल्याला पनीर मसाला, कुठल्याही प्रकारचा पनीर मसाला आपण घेऊ शकतो, तो आपण दुधामध्ये मिक्स करून त्यात मिक्स करून मग आपण ह्या भाजीमध्ये ॲड करणार. याने पनीरसारखी टेस्ट येते. थोडी साय जरी टाकली तरी खूप छान टेस्ट येते. आता ह्या कढईमध्ये मी तेलाचा वापर नाही करणार. ह्या भाजीमध्ये मी तेलाचा वापर करणार नाही, तर मी तूप टाकणार. कढईमध्ये मी तूप टाकलं आहे आणि तुपाने टेस्ट पण लागते आणि हेल्दी असते. लहान मुलांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठी आपण तुपाचा जरूर वापर करावा, कारण की तुपाने टेस्ट तर लागते पण हेल्दीही असते. तर त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग टाकून छान फोडणी केली. त्यामध्ये हे मी केलेली पेस्ट टाकून घेतली, ती छान फ्राय करून घेणार आहे. आणि आता हे केलेली पेस्ट केलेला तो या मसाल्यामध्ये दूध टाकलेलं ते छान मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये आपण हे ॲड करून घेऊया आणि हे पण छान फ्राय करून घ्यायचं. यात लाल तिखट, हळद आणि धना पावडर पण मी टाकली आहे, पण तो व्हिडिओ काढायचा राहून गेला. आणि छान हे मिक्स करून घेऊया. त्यात थोडीशी मी कसुरी मेथीही टाकली आहे. आणि यात ना थंड पाणी टाकायचं नाही, गरम पाणी टाकायचं. गरम पाण्याने टेस्ट छान लागते. आणि छान हे 10 ते 12 मिनटं छान हे शिजवू द्यायचं. त्यातलं पाणी आटू द्यायचं, त्यातलं ह्या मसाला छान मुरू द्यायचा. आणि आता ही भाजी रेडी झाली. मी मुलाच्या टिफिनमध्ये भरली. त्याला भाजी फार आवडते, तो तसाच चमचाने खातो, म्हणून चपाती कमी दिली आणि ही सोयाबीनची भाजी जास्त दिली. आणि हा त्याचा टिफिन रेडी. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर, लाईक जरूर करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि अशा पद्धतीची तुम्ही सोयाबीनची चटपटीत भाजी करून बघा आणि मुलांना जरूर टिफिनला द्या. सर्वांना आवडेल. धन्यवाद.